हां, तर त्याने एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव सुद्धा बघा, वेगळं नाव आहे. ते पारशी अरबी भाषेमध्ये आहे. त्याचं नाव आहे तारीख ई फिरुजशाही. काय नाव आहे त्याचं? तारीख ई फिरुजशाही. नाव लक्षात ठेवाल का? जियाउद्दीन बर्नी आणि तारीख ई फिरुजशाही. लक्षात राहील का? हा जो त्याचा ग्रंथ आहे तो मध्ययुगातला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. कुणी लिहिलेला आहे? त्याच्याच दरबारात असणाऱ्या इतिहासकाराने लिहिलेला आहे. आता अर्थात मी त्याचा उल्लेख पुन्हा का केला तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की मध्ययुगामध्ये लिहिला गेलेला जो इतिहासकार आहे तो दरबारातील इतिहासकाराने लिहिला असल्यामुळं तो पूर्वग्रह दूषित आणि त्या राजकर्त्याच्या बाजूचाच असणार. त्यांचे वाहवा करणार असणार, त्यांचे फक्त गुण सांगणार असणार, त्यांचे दोष लपवणार असणार. कारण ते दरबारातील इतिहासकार आहेत, ते पगारी इतिहासकार आहेत. कळते ना तुम्हाला? म्हणून मी पुन्हा पुन्हा उल्लेख केला. जियाउद्दीन बर्नी या इतिहासकारानं लिहिलेला हा जो ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे, काय नाव आहे? तारीख ई फिरुजशाही. लक्षात राहील का? कोणता ग्रंथ लिहिला रे जियाउद्दीन बर्नीनं? तारीख ई फिरुजशाही. हां, तर यानं इतिहास लिहित असताना या ग्रंथामध्ये तारीख ई फिरुजशाही या ग्रंथामध्ये इतिहास लिहित असताना इतिहासकाराचा हेतू हा स्पष्ट असावा, कशा पद्धतीचा असावा याचं स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला दिसतं. या ग्रंथामध्ये जियाउद्दीन बर्नीच्या या ग्रंथामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती ही आहे. इतिहासकारामध्ये जियाउद्दीन बर्नी या महत्त्वाच्या इतिहासकाराने याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण काय आहे माहिती आहे? इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट करणारं स्पष्टीकरण आहे. इतिहास लेखन कशासाठी लिहिलं पाहिजे, का लिहिलं पाहिजे, याचा हेतू काय आहे, तो हेतू तिथं स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या पुस्तकाचं ते वैशिष्ट्य आहे. मध्ययुगीन काळातलं महत्त्वाचं पुस्तक समजण्यात येतं. इतिहासाचं ऐतिहासिक साधन म्हणून त्याचा वापर करतात इतिहासकार. मध्ययुगीन काळामध्ये फार कमी ऐतिहासिक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत आणि सर्व इतिहासकार जे होते जवळजवळ ते राजदरबारातील इतिहासकार होते. पण हा जो इतिहासकार आहे त्यानं लिहिलेला हा जो ग्रंथ आहे तारीख ई फिरुजशाही, या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासकारांचा हेतू स्पष्ट केलेला आहे. त्याच्या मते त्यानं मांडलेलं जे मत आहे त्या पुस्तकामध्ये तारीख ई फिरुजशाहीमध्ये, ते मत काय आहे बघा. इतिहासकाराचं कर्तव्य त्यांनी सांगितलेलं आहे. इतिहास लिहित असताना इतिहासकाराचं कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे, राजकर्त्यांच्या वंशावळीचे आणि राजकर्त्यांच्या कल्याणकारी धोरणाचेच वर्णन करून इतिहास लिहिला जाऊ शकत नाही असं तो सांगतो. बाळांनो, कळलं का? हा जो इतिहासकार आहे जियाउद्दीन बर्नी त्यानं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला. आता तो हेतू असा आहे, त्यानं मांडलेलं मत आहे त्या पुस्तकामध्ये तारीख ई फिरुजशाहीमध्ये, ते असं आहे. त्याचं मत लक्षात घ्या. ते मत विचारतात, महत्त्वाचं आहे ते असं आहे की इतिहास लेखन करत असताना फक्त राजाचे गुणच सांगायचे नसतात. इतिहासकारांनी राजाचे दोषही सांगितले पाहिजे. म्हणजे इतिहासकारांचं कर्तव्य हे आहे की इतिहासकारांची वेगवेगळी वंशावळ, वेगवेगळी घराणी, त्यांची चरित्र, त्यांचे पराक्रम हे सारं तुम्ही इतिहासाच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणता. पण त्यांचे दोष कोण सांगणार? याचा अर्थ फक्त राजघराणी किंवा राजे जे होते ते गुणीच होते, फक्त पराक्रमीच होते, सारेच पराक्रमी होते असा असत नाही, असा त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. आणि म्हणून त्याच्या मताला फार महत्त्वाचं स्थान आहे इतिहासामध्ये. आणि म्हणून ते महत्त्व आपल्याला माहीत असलं पाहिजे. इतिहासकाराचं कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी शासन व्यवस्थेचं किंवा कल्याणकारी धोरणाचं किंवा त्यानं केलेल्या पराक्रमाचं, युद्धाचं वर्णन नसून ते काय आहे तिथंच फक्त ते संपत नसतं, तर त्याच्या पुढे जाऊन आपण त्यांच्या दोषाचं, म्हणजे इतिहासकारांनी त्यांच्या दोषाचं, त्यांच्या चुकांचं आणि त्यांच्या चुकीच्या धोरणाचं चिकित्सक निरीक्षण करून मग इतिहास लिहिला पाहिजे. समजलं? बघा, इतिहासकारांच्या इतिहास लेखनावरती मध्ययुगामध्ये मी जेव्हा असं म्हणालो की हे राजदरबारातील इतिहासकार होते, त्यामुळं प्रभाव हा त्या राजघराण्यांचाच होता इतिहास लेखनामध्ये, इतिहासकारांच्या लेखनावरती.
मध्ययुगाचं ते वैशिष्ट्य आहे त्या इतिहासाचं. सारेच्या सारे इतिहासकार हे राजदरबारातील पगारी इतिहासकार आहेत. तरीही जियाउद्दीन बर्नी यांनी तारीखी फिरोजशाहीमध्ये असं म्हटलेलं आहे की आपण फक्त गुण लिहितोय, तर दोषसुद्धा दाखवले पाहिजे. चुकीची धोरणं आहेत त्याला चुकीचं म्हटलं पाहिजे. युद्धात हारलाय तर हारला म्हटलं पाहिजे. किंवा चांगला पराक्रमी राजा आहे, धोरणं चांगले आहेत तर त्याला चांगलंही म्हटलं पाहिजे. म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत, कळतंय ना? चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि चुकीच्याला चूक म्हणण्याची हिंमत, अशा पद्धतीचं एक मत त्यानं या तारीखी फिरोजशाहीमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसतं, जे इतिहासामध्ये महत्त्वाचं समजण्यात येतं. कळलं का? कोण आहे हा इतिहासकार? पुन्हा एकदा सांगा बघू. कोण इतिहासकार आहे? पुन्हा एकदा सांगा. जियाउद्दीन बर्नी. हां, ते नाव लक्षात ठेवायचं. त्याचा ग्रंथ कोणता आहे सांगा बघू. तारीखी फिरोजशाही. लक्षात राहील का? आणि त्याचं मत काय आहे? फक्त राजाचे गुण न सांगता दोष सांगायचे. त्याची चुकीची धोरणं असेल तर चुकीचं म्हटलं पाहिजे इतिहासकारानं. त्याचं योग्य धोरण असेल तर योग्य म्हटलं पाहिजे. त्यानं तो चांगला पराक्रमी असला तर त्याला पराक्रमी म्हटला पाहिजे. एखादा राजा, सारेच राजे काही पराक्रमी नव्हते. परंपरेनं राज्य मिळालेलं आहे. बऱ्याच राज्याची मुलं ही म्हणजे पराक्रमी नव्हती, हे आपण पाहिलेलं आहे. मग तसं जर असेल तर इतिहासामध्ये या गोष्टीचा उहापोह किंवा त्या गोष्टीचा विचारविनिमय झाला पाहिजे, असं त्यानं मत मांडलं. आणि अजून एक महत्त्वाचं मत त्याचं होतं, ते म्हणजे त्या कालावधीमध्ये घडून गेलेल्या किंवा त्या कालामध्ये होऊन गेलेल्या ज्या महत्त्वाच्या विद्वान व्यक्ती होत्या, त्यांच्या कालावधीमध्ये, त्या राजाच्या काळामध्ये होऊन गेलेल्या त्यांच्या राज्यकारभारामध्ये किंवा त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या विद्वान व्यक्ती, महत्त्वाचे अभ्यासक, साहित्यिक, समजलं, परंपरेनं साहित्य निर्माण करणारे साहित्यिक, वेगवेगळे अभ्यास करणारे अभ्यासक, त्यांना पूर्वीच्या त्यावेळेच्या भाषेमध्ये धर्मगुरू असं म्हणायचे. हे धर्मगुरूच फक्त याचा प्रसार करायचे, अभ्यासक म्हणून ओळखले जायचे. त्याचबरोबर विद्वान व्यक्ती राजदरबारामध्ये असणाऱ्या, बघा दुसरं महत्त्वाचं मत मी सांगतोय. पहिलं महत्त्वाचं मत तुम्हाला कळालंच आहे की राजाचे फक्त गुण न सांगता दोषही सांगायचे. त्यांची चुकीची धोरणं आहे तिथं चुकीचं म्हणायचं, पराक्रमी असेल तर पराक्रमी म्हणायचं आणि पराक्रमी नसेल तर पराक्रमी नसेल म्हणायचं. हे पहिलं मत. आणि त्याच समकालामध्ये, संबंधित काळामध्ये जर त्याच्या राजदरबारामध्ये एखादा विद्वान व्यक्ती असेल, एखादा अभ्यासक असेल, साहित्यिक असेल, एखादा संत असेल, हे सारे प्रबोधन करणारेच लोक आहेत, कळते ना? साहित्यिक असो, एखादा विद्वान व्यक्ती असो, संत असो, हे सारेच्या सारे मध्ययुगामध्ये प्रबोधन करणारी व्यक्ती आहे. आणि त्यांचं सांस्कृतिक जीवन, त्यांच्या सांस्कृतिक जीवनावरती असणारा प्रभाव, संतांचा समाजावरती असणारा प्रभाव, विद्वान व्यक्तीचा समाजावरती असणारा प्रभाव, अभ्यासकांचा समाजावर असणारा प्रभाव, आणि त्याचबरोबर वेगवेगळे धर्मप्रसारक जे होते त्यांचा समाजावर असणारा प्रभाव, सांस्कृतिक जीवनावरती त्यांचा प्रभाव लक्षात घ्यायला हवा. आणि त्याबद्दल सुद्धा आपण इतिहास निर्माण करायला हवा. म्हणजे संतांचा इतिहास, विद्वानांचा इतिहास, कळते ना तुम्हाला? हे त्याचं जियाउद्दीन बर्नीचं तारीखी फिरोजशाहीमध्ये नोंद केलेलं सेकंड मत आहे, म्हणजे दुसरं मत आहे. आणि या दोन्ही मताला इतिहासामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे. ही जियाउद्दीन बर्नीची तारीखी फिरोजशाहीमधली दोन मतं आपणाला तंतोतंत माहीत पाहिजेत, परफेक्ट पाहिजेत. कोणकोणती मतं त्यानं या तारीखी फिरोजशाहीमध्ये मांडली? एक मत होतं राजाचे गुण सांगा, पण त्या गुणाबरोबर दोषही सांगा. चुकीच्या धोरणाबरोबर अतिशय प्रभावी अशी राज्यकर्त्यानं जर म्हणजे राज्यकारभार केला असेल तर त्याबद्दलही बोला, एक मत होतं. आणि दुसरं जे मत होतं, त्याच्या राजदरबारामध्ये असणारे विद्वान लोक, अभ्यासक म्हणजे इतिहासकार वगैरे, संत, धर्मप्रसारक किंवा धर्मगुरू म्हणा, या सर्वांचा सुद्धा विचार व्हायला हवा ना इतिहास लेखन करत असताना. म्हणजे त्यांनी फक्त प्रबोधन करायचं, त्यांना इतिहास नाही का, त्यांची नोंद व्हायला हवी. त्यांच्याबद्दलचा इतिहासही लोकांना कळायला हवा. त्यांचं कार्यसुद्धा महत्त्वाचं आहे तितकंच. फक्त राजांनीच महत्त्वाचं कार्य केलं का? फक्त संस्थानिकांनीच महत्त्वाचं कार्य केलं का? राजकारभार एवढंच महत्त्वाचं काम आहे का? समाज प्रबोधन संतांनी केलेलं कार्य हे महत्त्वाचं समजण्यात येऊ नये का? त्याच्याकडेही कटाक्ष टाकला पाहिजे. अशा पद्धतीचं मत तारीखी फिरोजशाहीमध्ये जियाउद्दीन बर्नीनं मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दोन मतं मी तुम्हाला सांगितली. एक एक मत नीट ऐकायचं आणि नीट लक्षात ठेवायचं. लक्ष दिलं, कंटाळायचं नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला कंटाळा येतो असं याच्यावरती जेव्हा असतं ना, काय होतं माहिती आहे का? शिक्षकांचाही हा एक प्रॉब्लेमच असतो की ऑनलाईन शिकवताना त्यांना
मुलांशी संवाद करता येत नाही, म्हणजे थांबून बोलता येत नाही, विनोद करता येत नाही, मुलांना हसवता येत नाही जास्त. कळतंय ना तुम्हाला? त्यामुळं कंटाळा अजिबात करायचा नाही. पुन्हा फ्रेश होऊन जरा ताट बसायचं आणि फ्रेश होण्याचे अनेक अनेक प्रकार असतात. आता मी त्यावर बोलत नाही, नंतर काहीतरी सांगतो. तर या साऱ्या गोष्टी जियाउद्दीन बर्नीचं हे पुस्तक लक्षात ठेवायचं, कालावधी लक्षात ठेवायचा आणि त्यानं नोंद केलेली 2 मतं लक्षात ठेवायची. आणि सोपी मतं आहेत, हे काय पाठ करत बसायची गरज नाही. मी किती सोप्या पद्धतीने सांगतोय बघा, मी किती सहज सांगतोय बघा. राजाचे गुण दोष सांगायचे. आता गुण 1-2 गुण तुम्हाला आले पाहिजेत आणि 1-2 दोष आले पाहिजेत. 1-2 दोष सांगायचे. म्हणजे राज्यकारभार नीटपणे न करणं हा दोष आहे, शासन व्यवस्था नीटपणे न चालवणं हा दोष आहे, व्यसनाच्या आहारी जाणं हा दोष आहे. पण काही राजे प्रामाणिकपणे काम करत असतात, त्यांची शासन व्यवस्था उत्तम दर्जाची असते. समजलं? समाजाच्या ठायी त्यांचं कर्तव्य जे असतं ते अतिशय प्रखरतेनं ते पार पाडत असतात. असेही राजे आहेत, त्यांचे गुण आहेत, गुणी राजे आहेत, गुणी म्हणा. दोष आहेत तेही दाखवा. चुकांचं सुद्धा समर्थन करू नका, चुका पाठीमागे घालू नका, पाठीमागे ठेवू नका, त्यासुद्धा इतिहासामध्ये लिहा, असं जियाउद्दीन बर्नी सांगतो. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं मत आहे की राजदरबारामध्ये राजकारभार नुसता महत्त्वाचा नसतो, राज्यकारभार करण्यासाठी यांचा सुद्धा हातभार महत्त्वाचा असतो. लोकच शहाणे झाले नाहीत तर राजकारभार राजा काय करणार? आणि म्हणून हे जे प्रबोधन करणारे लोक आहेत, मग राजदरबारामध्ये किंवा आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये असणारे विद्वान लोक असतील, अभ्यासक असतील, संत असतील, वेगवेगळे इतिहासकार, साहित्यिक ज्यांना म्हटलेलं आहे, त्या साहित्यिकांचा सुद्धा विचार केला पाहिजे लेखन करत असताना. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे. असे 2 प्रभावी मतं या तारीखी फिरोजशाहीमध्ये जियाउद्दीन बर्नीनं मांडली. अतिशय प्रभावीपणे तुम्हाला सुद्धा ती सांगता आली पाहिजे. पुढे मागे झाले तर चालेल, पहिलं मत दुसरं आणि दुसरं मत पहिलं, काही हरकत नाही. पण ते आपणाला आपल्या भाषेत आली पाहिजेत, आपणाला नीट कळालेली असली पाहिजेत. नुसतं वाचून पाठ करून इतिहास नसतो. काय आहे नक्की, जियाउद्दीन बर्नीनं काय लिहिलेलं आहे, कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे, कशाचा प्रभाव आहे, हा इतिहासकार कुठला आहे? मुघल इतिहासकार आहे. हा मुघलांच्या काळातला इतिहासकार आहे, मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातला इतिहासकार आहे. तरीही तो सांगतो त्या काळामध्ये दरबारी इतिहासकारांनी फक्त राजांच्या स्तुतीचाच इतिहास लिहिलेला आहे आणि म्हणून त्यानं त्याच्यावरती बोट ठेवलेला आहे तारीखी फिरोजशाहीमध्ये, की असं करून चालणार नाही आपणाला. अतिशय म्हणून त्याचं मत महत्त्वाचं समजण्यात येतं. कारण इतिहासकार राजदरबारी असल्यामुळं इतिहास फक्त राजाच्या भोवतीच फिरताना दिसला आपणाला, फक्त त्यांचे गुण सांगतानाच दिसला. पण हा काय म्हणतो, फक्त गुण सांगू नका, त्यांच्या चुकाही सांगा आणि फक्त राजांनाच विचारात घेऊ नका, बाकीचे सुद्धा आहेत समाज प्रबोधन करणारे, समाजाचं हित पाहणारे राजदरबारामध्ये किंवा राजांच्या बाहेर. म्हणलं त्यांचा सुद्धा विचार करा. अतिशय 2 मतं त्याची प्रभावी मध्ययुगीन कालामध्ये समजले जातात. त्याचं कारणही सांगितलं. त्याचं कारण असं होतं, हे मुस्लिम राज्यकर्त्यांचा कालावधी होता आणि त्या काळामध्ये सारे नोकर असणारे इतिहासकार होते. राजदरबारी म्हणजे कळते ना, तुमच्या पुस्तकात एक राजदरबारी शब्द आहे. राजदरबारी म्हणजे राजदरबारात नोकरीला असणारे, कळते ना. मग राजदरबारात समजा मी एखाद्या राजाच्या दरबारामध्ये नोकरीला आहे, मी राजाच्या विरोधात बोलीन का रे? राजाचे दोष दाखवले तर मला काढून टाकतील आणि त्यामुळं कोण दोष दाखवायचंच नाही, त्यांच्या चुका कोण सांगायचंच नाही. मग राजेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे होते. पराक्रमी सारेच राजे नव्हते, सारेच राजे काही पळपुटेही नव्हते, सारेच राजे व्यसनी नव्हते, पण सारेच काही निर्व्यसनीही नव्हते, सारेच स्वार्थी नव्हते, पण सारेच काही निस्वार्थीही नव्हते. त्यांच्यात दोष होते तसे गुणही होते. हा एक मुद्दा मांडला. आणि दुसरा मुद्दा होता, राजांच्या बरोबरच आपल्या राज्यकारभारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असणारे विद्वान, साहित्यिक, नंतर संत लोक आणि बाकीचे अभ्यासक, धर्मगुरू वगैरे, या सर्वांना सुद्धा विचारात घेतलं पाहिजे, असं प्रभावी मत त्यानं मांडलेलं आहे साहित्यामध्ये. आणि या बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची जी व्याप्ती आहे, इतिहास लेखन जे आहे ना, मध्ययुगातलं इतिहास लेखन, हे आता राजदरबारातून बाहेर पडलं, त्याची व्याप्ती रुंदावली, व्याप्ती आता विस्तारली, कळते ना. ही व्याप्ती वाढत गेली आता. त्याचं ही मतं किंवा त्यानं लिहिलेला तारीखी फिरोजशाही हा ग्रंथ जेव्हा इतिहासकारांनी वाचला, साहित्यिकांनी वाचला, तेव्हा त्याची ही 2 मतं मध्ययुगीन इतिहासकारांना तंतोतंत पटली. शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर झाला, राजाच्या गुणाबरोबर दोषही सांगायला सुरुवात झाली, समजलं. आणि राजाबरोबर इतर महत्त्वाचे अभ्यासक, विद्वान लोक, साहित्यिक, संत यांचाही विचार होऊ लागला.
ही महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत. आणि त्यामुळं मध्ययुगामध्ये तारीखी फिरोजशाहीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जियाउद्दीन बर्नीच्या या ग्रंथाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्यामुळं मध्ययुगीन इतिहासाचं लेखन जे आहे ते विस्तारत गेलं, त्याची व्याप्ती थोडीशी अशी विस्तारली. आता थोडंसं वाईड म्हणजे कळतं ना, विस्तारित म्हणजे फक्त असा फापट पसारा नाही, विस्तारित म्हणजे योग्य, वास्तववादी आणि दोष दाखवणारं सुद्धा. असं नाही की खोटं सारं सांगायचं, राजाची स्तुतीच फक्त करायची आणि नोकरी टिकवून ठेवायची, असं चालणार नाही, असं त्यांना आपल्या तारीखी फिरोजशाहीमध्ये सांगितलं. कळतंय का सर्वांना बाळांनो? हा मध्ययुगीन इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. त्यात 5-7 मुद्दे मी तुम्हाला सांगितले, महत्त्वाचे मुद्दे सांगितले मी. एक राजतरंगिणीचा मुद्दा होता, हा ग्रंथशास्त्रसुद्धा कसा होता आणि तो ग्रंथ लिहिण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला आणि त्या ग्रंथामध्ये कशाचा उल्लेख आहे आणि त्या ग्रंथामध्ये कुणाचा इतिहास लिहिलेला आहे, ह्या 2-3 महत्त्वाच्या घटना होत्या. नंतर आपण वळलो जियाउद्दीन बर्नीकडं म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांच्याकडे. त्यात 2 महत्त्वाचे त्याचे एक ग्रंथ आणि त्यानं मांडलेली 2 महत्त्वाची मतं सांगितली. आणि हे जे मध्ययुगीन इतिहासकार आहे ना, म्हणजे इतिहास लेखन आहे ना, ते विस्तारत कसं गेलं. कळतंय का बाळांनो सर्वांना? हां, कळतंय का सर्वांना? ऐकायला येतंय का? हां, तर हा मध्ययुगीन इतिहास जो होता, या मध्ययुगीन इतिहासामध्ये मुघल बादशाच्या दरबारातील इतिहासकार जे होते, त्या इतिहासकारांच्या लेखनात त्या राज्यकर्त्यांची, म्हणजे ते राज्यकर्ते, ज्या राज्यकर्त्यांच्या दरबारात तो राज्यकर्ता इतिहासकार नोकरीला असेल, त्या राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना इतिहासामध्ये विशेष महत्त्व होतं. अशा कालावधीमध्ये जियाउद्दीन बर्नीनं तारीखी फिरोजशाही हा ग्रंथ लिहिला आणि ही 2 महत्त्वाची मतं मांडली. त्यांच्या वर्णनामध्ये, इतिहासकारांच्या वर्णनामध्ये समर्पक असं पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला दिसतो. मध्ययुगीन काळाचा जो इतिहास आहे त्यामध्ये तुम्हाला पद्य विभाग पाहायला मिळेल. गद्याबरोबर पद्यामध्ये सुद्धा मांडलं जातं. असे अनेक लेखक, अनेक इतिहासकार, अनेक विद्वान लोक, अनेक साहित्यिक होऊन गेले, ज्यांनी इतिहास हा, जसं आपल्याकडे एक पद्य आहे बघा पोवाडा नावाचं, माहिती आहे का तुम्हाला पोवाडा नावाचं? पोवाडा कधी ऐकलाय का तुम्ही? तर ते पोवाडासुद्धा पद्यच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मध्ययुगामध्ये इतिहास लेखनावरती या 2 गोष्टीचा प्रभाव होता. एक होता तो म्हणजे पद्यात इतिहास लिहायचा आणि दुसरा काय होता रे, चित्रांचा अंतर्भाव करायचा. म्हणजे चित्र वेगवेगळी चित्रकाराकडून काढून घ्यायची. जुने इतिहास, तुम्ही जर पुस्तक बघितलं तारीखी फिरोजशाही जियाउद्दीन बर्नीचं, तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा पद्यरचना दिसतील. किंवा अगदी संभाजी महाराजांनी लिहिलेलं जर पुस्तक पाहिलं, कवी कुलशाने लिहिलेला इतिहास तुम्ही पाहिला, तो सारा पद्यात आहे. समजा बराचसा इतिहास त्या काळी मध्ययुगीन काळामध्ये हा अशा पद्धतीनं पद्यामध्ये आणि चित्रांचा अंतर्भाव असणारा असायचा. ही पद्धतच तेव्हापासून सुरू झालेली आपल्याला दिसते. ही मुघल काळामध्ये सुरू झालेली पद्धत आहे, चित्रांचा अंतर्भाव करणे आणि पद्य स्वरूपात इतिहास मांडणे. हे दरबारी इतिहासकार आहेत आणि या दरबारी इतिहासकारांनी ही एक नवीन पद्धत अस्तित्वात आणलेली आपण पाहतो. मुघल साम्राज्याचा संस्थापक एक होऊन गेला, ज्याचं नाव आहे बाबर. ही घटनासुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे. मध्ययुगामधली जियाउद्दीन बर्नीची ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर अजून कन्हाने लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ, ही घटना जशी महत्त्वाची आहे, त्या तशीच अत्यंत महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे बाबर. आता बाबर हा जो राज्यकर्ता होऊन गेला, तो कोणता राज्यकर्ता माहिती आहे? मुघल साम्राज्याचा मुघल सम्राट आहे. आणि मुघल साम्राज्यामध्ये हा अत्यंत प्रभावी राजकारण करणारा आणि प्रभावी राज्यकर्ता म्हणून ज्याची इतिहासामध्ये नोंद केली जाते, असा हा बाबर होऊन गेला. लक्षात राहील का सर्वांच्या? ही 3 लोक लक्षात ठेवायचे मध्ययुगामध्ये. एक कलहन, दुसरा जियाउद्दीन बर्नी आणि तिसरा हा बाबर. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? बाबर. काय नाव आहे त्याचं? बाबर. काय नाव आहे? बाबर. हा, त्याचं चरित्र सांगणारा एक ग्रंथ आहे तुझुक-ई बाबरी. तुझुक-ई नाही, तुझुक-ई बाबरी. एकत्र म्हणताना तुझुकी असं वाटतं. कोणता ग्रंथ आहे? आत्मचरित्र ग्रंथ आहे त्याचा, तुझुक-ई बाबरी. यामध्ये
या सम्राटाला, मुघल साम्राज्याचा संस्थापक असणाऱ्या बाबराला करावी लागणारी युद्धे आणि त्यांची वर्णन आलेले आहे. त्याचबरोबर त्यानं केलेला प्रवास, त्याचबरोबर प्रदेशांची, शहरांची वर्णनं, ज्या ज्या शहरामध्ये तो गेला, ज्या ज्या प्रदेशामध्ये गेला, त्या त्या प्रदेशाची, त्या त्या शहराची वर्णनं त्यानं तुझुकी बाबरीमध्ये लिहून ठेवलेले आहे, त्याच्या आत्मचरित्र प्रग्रंथामध्ये. बघा ही घटना, बघा ही घटना जरा वेगळी आहे. त्याचं आत्मचरित्र आहे. मुघल साम्राज्याचा सम्राट असणारा, हा संस्थापक असणारा हा बाबर आहे आणि त्याचं आत्मचरित्र, त्याच्यामध्ये याचा काय संबंध आहे सांगा बघू. त्याच्या युद्धाचं वर्णन ठीक आहे, पण त्याच्यामध्ये प्रवास वर्णनाचा काय संबंध आहे. त्याच्यामध्ये शहरांची वर्णन आलेले आहेत, जिथं जिथं तो गेला, ज्या ज्या प्रदेशामध्ये गेला. आणि सर्वात महत्त्वाची बाब खाली कुठेतरी दिली असेल बघा, की त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्था, त्या ठिकाणचे रीतिरिवाज, हे त्याच्या आत्मचरित्रामध्ये आलेलं आहे. आत्मचरित्र म्हणजे कळतं ना तुम्हाला, मग लक्षात येईल फरक. आत्मचरित्र म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती सांगणार. तुझुकी बाबरी काय आहे रे? तुझुकी ही बाबरी आत्मचरित्र आहे. आत्मचरित्रामध्ये या संस्थापक, मुघल साम्राज्याच्या संस्थापकाची माहिती असायला हवी, पण त्यामध्ये काय आलेलं आहे बघा. तो जिथं जिथं गेला त्याची प्रवास वर्णन आलेले आहेत, शहरांची प्रवास वर्णन आलेले आहेत, त्या प्रदेशाची माहिती आलेली आहे, त्या ठिकाणची अर्थव्यवस्था त्यांना लिहून ठेवलेली आहे, त्या ठिकाणच्या परंपरा, रीतिरिवाज लिहून ठेवलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, आत्मचरित्र असून सुद्धा वनस्पती सृष्टी म्हणजे कळतं का तुम्हाला? बॉटनी म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. बॉटनी इज अ ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी विल स्टडी द प्लांट्स ओनली. प्लांट्स ओनली अभ्यासले जातात अशी बॉटनी, वनस्पतीशास्त्र. आणि ते वनस्पती सृष्टी आहे, त्याची त्यानं बारकाईनं निरीक्षणं केलेले आहेत. आणि त्या आत्मचरित्रामध्ये वनस्पती सृष्टीची सुद्धा वर्णनं किंवा त्याची माहिती त्यानं लिहून ठेवलेली आहे. आता वनस्पती सृष्टी आणि त्याचं आत्मचरित्र स्वतःचं काय संबंध आहे? आत्मचरित्र म्हणजे कळतं ना तुम्हाला. आत्मचरित्र ज्याला समजतं त्याला या घटना किती महत्त्वाच्या आहेत. त्या काळी वनस्पती सृष्टी लिहिणारा आणि त्या वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती लिहिणारा, वनस्पती हे जगत समाजापुढे मांडणारा हा मुघल सम्राट बाबर आहे. आणि त्यामुळं मी असं म्हणालो की तो इतर राज्यकर्त्यापेक्षा वेगळा आहे, तो सम्राट आहे. या 2-3 महत्त्वाच्या घटना लक्षात ठेवायच्या. तुझुकी बाबरी, नंतर काय रे तारीखी फिरोजशाही, आणि नंतर राजतरंगिणी. हे लक्षात ठेवायचे. या घटना कशा दिलेल्या आहेत बघा. या मध्ययुगातल्या इतिहासाच्या लेखनावरती प्रभाव टाकणाऱ्या या घटना आहेत. राजतरंगिणी असो, तारीखी फिरोजशाही असो किंवा तुझुकी बाबरी असो. समजते का? त्यांच्या लेखकासहित आणि त्यांच्यामध्ये घडणाऱ्या या महत्त्वाच्या घटना बघा. त्यात प्रवास वर्णन आलेले आहेत, रीतिरिवाज आलेले आहेत, अर्थव्यवस्था आलेली आहे, त्या ठिकाणी शहरांची, त्या प्रदेशाची वर्णन आलेत. आणि त्याचबरोबर वनस्पती सृष्टी ही महत्त्वाची घटना आहे. समजलं? राजकर्त्यानं एखाद्या वनस्पती सृष्टीकडं लक्ष देण्याची ही पहिलीच घटना आहे मध्ययुगीन काळामध्ये घडली. समजलं? आणि वनस्पती शास्त्राबद्दल, वनस्पती सृष्टीबद्दल, सायली तुझा ऑडिओ बंद कर. वनस्पती सृष्टी जी आहे त्या वनस्पती सृष्टीबद्दल बारकाईनं केलेली ही निरीक्षणं आणि त्यांचा समावेश सुद्धा त्या आत्मचरित्रामध्ये आलेला आहे. इतिहास लेखनाची ही चिकित्सक पद्धत आहे. त्या दृष्टीनं अजून एक नाव महत्त्वाचं आहे. अतिशय बारकाई निरीक्षण करून लिहिलेले जे इतिहास आहेत त्यामध्ये राजतरंगिणी आहे, तारीखी फिरोजशाही आहे, तुझुकी बाबरी आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं नाव आहे आणि ते नाव आहे अबुल फजल. काय नाव आहे त्याचं? त्यानं एक ग्रंथ लिहिलेला आहे बघा, अकबरनामा. त्यानं एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे अकबरनामा. काय नाव आहे त्याचं? अकबरनामा. अकबरनामा कुणी लिहिला बघा? गफलत होते. ही पुस्तकं तंतोतंत माहीत पाहिजेत, इतिहासकारांनी ती पुस्तकं माहीत पाहिजे. अबुल फजल नावाच्या इतिहासकारानं अकबरनामा नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचं विशेष महत्त्व मध्ययुगीन काळामध्ये आपणाला पाहायला मिळतं. सारेच ग्रंथ मध्ययुगीन काळातले महत्त्वाचे आहेत आणि ते त्या राजकारणामध्ये आणि त्या इतिहास लेखनामध्ये कमालीची स्थित्यंतर घडवून आणणार आहे. राजतरंगिणी, तारीखी फिरोजशाही, तुझुकी बाबरी आणि आता एक आलं बघा अकबरनामा. लक्षात राहील का? अबुल फजल याचा अकबरनामा हे जे हा जो ग्रंथ आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. अधिकृत नोंदी जी आहेत या अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्र, काळजीपूर्वक केलेलं संकलन आणि त्यातील महत्त्वाच्या विश्वासार्हतेबद्दल, त्यातील जी माहिती आहे त्या सर्व माहितीची विश्वासार्हता ही पुन्हा एकदा तपासून पाहिली पाहिजे.
जसं पाश्चात्य विचारवंतांनी सांगितलं की मिळालेली जी माहिती आहे, कागदोपत्री मिळालेली जी माहिती आहे त्याची विश्वासार्हता, ती कागदपत्र त्यांचं संकलन काळजीपूर्वक केलेलं असलं पाहिजे, क्रमवारी लावलेली असली पाहिजे, विश्वासार्ह अशी असली पाहिजेत आणि त्याची सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतिहासामध्ये किंवा उपलब्ध झालेली सारीच कागदपत्र ही इतिहास लेखनासाठी न घेता त्याची छाननी करणं महत्त्वाचं आहे. इतिहास लेखनामध्ये काही अगदी बारीक सारीक गोष्टी लिहिणं म्हणजे फार गरजेचं नसतं. दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक दररोज गोष्टी घडत असतात, त्या काही साऱ्या लिहित थोडीच बसणार आहे. त्याची छाननी होणं फार महत्त्वाचं आहे. अबुल फजलनं अकबरनामा या पुस्तकामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की ही जी ऐतिहासिक कागदपत्र आहेत ती काळजीपूर्वक संकलित केलेली असली पाहिजेत, ती विश्वासार्ह असली पाहिजेत आणि तिसरा मुद्दा ती छाननी केलेली असली पाहिजे. कशी असली पाहिजेत? छाननी केलेली. अजून बघा, अबुल फजल यानं अकबरनामा लिहित असताना एक संशोधन पद्धती अभ्यासली किंवा अंमलात आणली आणि त्या पद्धतीमध्ये त्यानं अत्यंत महत्त्वाचे 2 मुद्दे मांडले. यातला एक मुद्दा होता, इतिहास हा कधीही पूर्वग्रह दूषित नसावा. म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? पूर्वग्रह दूषित या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, पुढे येणार आहे तो. कारण या आपल्या इतिहासाबद्दल सर्वच इतिहासकारांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवलेला दिसतो. पूर्वग्रह दूषित म्हणजे काय माहिती आहे का? आपल्या मनात एक आपलं मत तयार झालं होतं. भारतीय संस्कृती ही कनिष्ठ आहे, भारतीय संस्कृती, भारतीय लोक एक म्हणजे क पदार्थ आहे, क्षुल्लक आहे असं समजण्याचा इतिहासकारांचा एक प्रभाव होता, म्हणजे विचार होता. तो काय म्हणतो माहिती आहे? पूर्वग्रही दूषित असा इतिहास नसला पाहिजे आणि त्याचबरोबर वास्तववादी इतिहास असला पाहिजे. पूर्वग्रही दूषित आणि वास्तववादी अशा पद्धतीची एक संशोधन पद्धत त्यानं अंमलात आणली अकबरनामा लिहित असताना. अशी मध्ययुगातली 4 पुस्तकं लक्षात ठेवायची. एक राजतरंगिणी, तारीखी फिरुजशाही, तुझुकी बाबरी आणि अकबरनामा, आणि त्यातल्या 2-2 महत्त्वाच्या घटना लक्षात ठेवायच्या. अशा पद्धतीनं या मध्ययुगामध्ये अनेक इतिहासकार होऊन गेले, ज्यांनी इतिहासाच्या वेगवेगळी शैली निर्माण केल्या आणि त्यामध्ये आपल्या स्वतःची मतं नोंदवली. त्यातलाच एक प्रकार आहे बखर. कोणता प्रकार आहे? बखर. लक्षात राहील का? कोणता प्रकार आहे? मध्ययुगामध्ये बखर नावाचा एक प्रकार आहे. जसं राजतरंगिणी झाला, तारीखी फिरुजशाही झाला, तुझुकी बाबरी झाला, अकबरनामा झाला, तसं बखर नावाचा हा एक ऐतिहासिक साहित्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रकार समजण्यात येतो. फार प्राचीन इतिहास लिहून ठेवलेल्या या बकरी आणि खास करून भारतीय इतिहासाची माहिती तंतोतंत संकलित केलेल्या या बकरी, त्यामध्ये शूरवीरांचं गुणगान असतं, ऐतिहासिक घडामोडी असतात, लढाया असतात, थोर पुरुषांची चरित्रे असतात आणि त्यांनी केलेलं कार्य जे आहे समाजासाठी, समाजाच्या ठायी त्यांची कर्तव्य जी पार पाडलेली आहेत ती या बकरीमध्ये लिहून ठेवलेली असतात. अशी ऐतिहासिक दस्तावेजाची जी पुस्तकं असतात त्यांना बकरी असं म्हणतात. म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज असं म्हणा. बकरी म्हणजे काय? शेळी नव्हे, बकरी आपण शेळीलाही म्हणतो, ती बकरी असते. बखर, ख बकरी आणि बकरी यात फरक आहे. बकरी काय आहेत रे? बकर हा एक ऐतिहासिक शब्द आहे, ऐतिहासिक साहित्य प्रकार आहे आणि या प्रकारामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे तो. या प्रकारामध्ये हे शूरवीर लोक होऊन गेले, इतिहासामध्ये जे राजे होऊन गेले त्यांची युद्ध, त्यांचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, ह्या साऱ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. अशी ऐतिहासिक माहिती आणि त्याचा एकत्रित केलेला दस्तावेज म्हणजे बखर. लक्षात राहील सर्वांच्या? बखर म्हणजे काय लक्षात राहील का? मराठी भाषेमध्ये अशा अनेक बकरी आहेत. मराठीतल्या बकरी आणि मराठ्यांचा इतिहास सांगणारे अशा अनेक बकरी आहेत. त्यातल्या काही बकरी आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. मध्ययुगीन काळामध्ये इतिहास लेखनावरती या राजतरंगिणी, तारीखी फिरुजशाही, तुझुकी बाबरी, अकबरनामा आणि वेगवेगळ्या बखर हा जो साहित्य प्रकार आहे या साऱ्या साहित्य प्रकाराच्या लेखन शैलीचा प्रभाव आपणाला पाहायला मिळतो. कळलं का? आणि म्हणून या बकरी आपणाला माहीत असलं पाहिजे. मराठीत अशा विविध बकरी लिहिल्या गेलेल्या आहेत. सभासद नावाची एक बखर आहे, अत्यंत महत्त्वाची बखर मराठीमध्ये समजण्यात येते. सभासद नावाची बखर आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व आणि त्यांचा राजकारभार विशद करणारी बखर. बघा, 2 नावं आली, त्यामध्ये आपली गफलत असू नये. सभासद नावाची ही जी बखर आहे ना ती छत्रपती राजाराम महाराजांच्या काळावधी लिहिली गेली, पण त्यात वर्णन कुणाचं आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारांचं. कळलं? नाहीतर दोन दोन नावं आल्यामुळं गपलत होते. सभासद बकर लक्षात राहिली. बकरीचे अनेक प्रकार मराठीमध्ये आहेत, त्यातली एक आहे सभासद बकर. या बकरीमध्ये कधी लिहिली गेलेली आहे? छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली ही बकर आहे, म्हणून तिला सभासद बकर असं म्हणतात. कोणती बकर म्हणतात तिला? सभासद बकर असं म्हणतात. कुणाच्या कालावधीमध्ये लिहिली? राजाराम महाराजांच्या कालावधीमध्ये लिहिली. आणि या बकरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला मिळते, त्यांच्या राजकारभाराची माहिती मिळते. दुसरी एक बकर आहे ती सांगतो तुम्हाला. सभासद बकरीनंतर दुसरी बकर आहे भाऊसाहेबांची बकर. कोणती बकर आहे? भाऊसाहेबांची बकर. या बकरीमध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन आलेलं आहे. या बकरीमध्ये कशाचं वर्णन आलेलं आहे बाळांनो? सर आवाज नाही येते. बर, येतोय का आवाज माझा? हा सर. हां, भाऊसाहेबांची बकर नावाचा दुसरा एक प्रकार मी सांगत होतो. कोणता प्रकार सांगत होतो? भाऊसाहेबांची बकर. या बकरीमध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन आलेलं आहे आणि याच विषयावर आधारित पानिपतची बकर नावाची दुसरी एक बकर आहे. म्हटलं स्वतंत्र एक बकर आहे, म्हणजे पानिपतच्या युद्धावरती दोन बकरी आहेत, एक भाऊसाहेबांची बकर आणि दुसरी पानिपतची बकर. लक्षात राहील का? नंतर होळकरांची कैफियत ही एक बकर आहे वेगळीच. आणि या बकरीमध्ये आपणाला होळकरांचं घराणं जे होऊन गेलं त्यांचं योगदान समजतं. इतिहासामध्ये होळकर घराण्याचं जे योगदान आहे ते आपणाला यामधून समजतं. ओके, लक्षात राहील का रे? आता बकरीचे प्रकार जे आहेत ते बकरीचे प्रकार बघा. चरित्रात्मक ऐकायला येते का बाळांनो? माझा आवाज येतोय का? आवाज येतोय का? आदर्श, अरे याला दुसरं काहीतरी जोड. हे